महायुती सरकारमधल्या दोन मंत्र्यांमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। नवी मुंबईतल्या क्लस्टर योजनेवरून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। पाहूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यात पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबईमधल्या क्लस्टर योजनेवरून गणेश नाईकांनी शिंदेंवर जहरी टीका केली आहे। आता क्लस्टरच्या माध्यमातून ओढून ताणून इकडून तिकडून 30 वर्ष नाही झाल्या, पडझडीला नाही आल्या, म्हणजे अति धोकादायक मध्ये झालेल्या नाही, 30 वर्ष नाही झाल्या, अशा प्रकारचं कुठून ना कुठून असं ट्रॅक लावून क्लस्टर डेव्हलपमेंटचा फॅड उभं करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। जर का तो युनिफाईड डीसीआर जर पूर्ण लावला गेला ना, तर या सेक्टर 9 मध्ये वगैरे तुम्हाला गाड्या सोडा, मोटरसायकल सोडा, फुटपाथवरून रस्त्यावरून जाताना धक्के मारून जायला लागेल। हे आज गणेश नाईक बोलतो। भविष्य काळामध्ये लिहून ठेवा, मुलाबाळांना आठवेल किंवा ह्या गोष्टीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी विरोध केलेला या गोष्टीला। हा युनिफाईड डीसीआर कुठल्या शाण्याने आणला असा प्रश्न विचारला त्या ठिकाणी मी। नवी मुंबईमधल्या ज्या क्लस्टर योजनेवरून शिंदे आणि नाईकांमध्ये वाद सुरू झालाय, ती योजना नेमकी काय आहे ते पहा। नवी मुंबई क्लस्टर योजना ही जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींच्या एकत्र पुनर्विकासासाठीची योजना आहे। सिडकोने उभारलेल्या जुन्या इमारतींचा नियोजनबद्ध पुनर्विकास करणं, रहिवाशांना आधुनिक आणि सुरक्षित घरं देणं, अधिक चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करणं हा या योजनेचा उद्देश आहे। ही योजना राबवल्यास रहिवाशांना मोठी घरं आणि विकासकांना पुरेसा मोबदला मिळेल। वाशी, कोपरखैरणे, नेरूळ, घणसोली या भागांमधल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा या योजनेमागचा हेतू आहे। शिंदेंची महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजना राबवल्यास नवी मुंबईवरचा ताण वाढेल, असं गणेश नाईक यांचं म्हणणं आहे। बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो। ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारतही नाही। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे। म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्षसुद्धा देत नाही। असं 2-4-6 महिन्यांनी बोलतात गणेश नाईक, करत कुठं काय करतात ते। गणेश नाईक ज्यांना दादा म्हटलं जातं, हे मागचं सरकार आलं तसं बोलतात, फक्त करत काही नाही। त्याच्यामुळं उगाच या बोलणाऱ्याला काही अर्थ नाही, फक्त बोलतात ते, करत काहीच नाही। माझ्या नादी लागाल काय केलं इतके दिवस, आता 10 वेळेस म्हटले ते माझ्या नादी लागाल, माझ्या नादी काय केलं त्यांनी? काहीच केलं नाही। केलं पाहिजे ना। शिंदेंचं राजकीय अस्तित्व मिटवून टाकू, शिंदेंचा टांगा पलटी आणि घोडे बेपत्ता करू, श्रीकांत शिंदेंना माजी खासदार करून टाकेन, अशी वक्तव्य नाईकांनी याआधीही केली आहेत। यावेळी माझ्या नादाला लागाल तर जागा नीट ठेवणार नाही, असं म्हणत नाईकांनी शिंदेंवर निशाणा साधलाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।